महाराष्ट्र में लोकसभा में और विधानसभा में 1 करोड़ वोटर का फर्क है। Almost 70 lakh new voters suddenly arrived between Lok Sabha and Vidhan Sabha. Vidhan Sabha 2024, 39 lakh new voters were added in Maharashtra. ऐकलत, आधी 1 करोड, मग 70 लाख आणि आता 39 लाख. लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या मतदानाबद्दल राहुल गांधी वाटेल तसे आकडे फेकतायत. राहुल गांधीच्या म्हणजे डोक्यात फरक पडला जसं म्हणतो किंवा मानसिक त्यांची स्थिती गडबड झालेली आहे आणि ते ज्या प्रकारे आरोप करतात आहे कधी एका विधानसभेवर नंतर दुसऱ्या विधानसभेवर आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकतात त्यावेळेस राहुल गांधीला कोणताही आक्षेप ईव्हीएम वर नसतो किंवा इलेक्शन कमिशनवर नसतो. तेलंगणामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप नव्हता. कर्नाटकामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप ईव्हीएम किंवा इलेक्शन कमिशनवर नव्हता. पण जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ते हरले त्यानंतर त्यांनी आधी ईव्हीएमवर आणि नंतर इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेणं सुरू केलं. आता मतदार याद्यांवर आक्षेप घेतलं. मग काही दिवसानंतर त्यांनी 6 वाजल्यानंतर जे मतदान झालं त्याच्यावर आक्षेप घेतलं आणि त्यानंतर आता ते मतदानाचा टक्का कसा वाढला याच्यावर ते आक्षेप घेत आहे. मला असं वाटतं की कुठेतरी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाच्या काही स्वयंघोषित नेत्यांनी त्यांना एक भास करून होता की यावेळेस सरकार महाविकास आघाडीचे येणार, काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार निवडून येतील किंवा काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होता आणि काही लोकांनी स्वतःला मुख्यमंत्री सुद्धा घोषित केलं होतं. या लोकांच्या कुठेतरी वक्तव्यांवर विश्वास करून राहुल गांधी या भ्रमात होते की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सरकार येणार, महाविकास आघाडीची सरकार येणार. पण तो मला वाटतं भरून निराश झाला आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करतात. अगदी असाच खोटा प्रचार राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलाच्या बाबतीत केला होता. पण लोकांना एकदा फसवता येतं, सारखं नाही हे राहुल गांधींच्या लक्षातच येत नाही. शिवाय राहुल गांधी हे मोहब्बत की दुकान नाही तर जातीयवादाचं विष पसरवणाऱ्या सापापेक्षा कमी नाही हे अख्ख्या देशाच्या लक्षात येऊ लागलंय. हिंदू विरोधी शक्तींच्या फतव्याने जिहादी एक गठ्ठा मतदान करू लागला हे हिंदूंच्या लक्षात आलं. काँग्रेसचं मुस्लिम लांगुल चालन आणि देशविरोधी शक्तींना पाठीशी घालण्याच्या मनोवृत्तीमुळे मतदाराला भविष्यातील संकट दिसू लागलं. 2024 लोकसभा निवडणुकीदरम्यान 400 पारच्या नाऱ्यामुळे गाफील राहुल मतदान केंद्रावर न गेलेल्या मतदाराला देशाचा बांगलादेश होता राहिला ही गोष्ट लक्षात आली. परिणामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्याने सुस्तावलेला मतदार जागृत झाला. भाजप कार्यकर्ता भानावर आला आणि पदाधिकारी कामाला लागले. अनेक मतदारांची गहाळ झालेली नावं शोधून पुन्हा वोटिंग लिस्टमध्ये टाकली गेली. फर्स्ट टाइम वोटरची नाव नोंदणी प्रक्रिया राबवली गेली. आपला बूथ कसा मजबूत होईल याबद्दल भाजपचे नेते सजग राहिले आणि हरियाणा, महाराष्ट्र व दिल्लीत विकासाची भगवी लाट उमटली. शिवाय संघटन, कार्यकर्त्यांचं नेटवर्क, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, दक्षिणेत अण्णामलाई, तेजस्वी सूर्या, पूर्वांचलमध्ये हेमंत बिस्वा शर्मा, एस जयशंकर, अश्विनी वैष्णव, नितीन गडकरीजी, ज्योतिरादित्य सिंधिया, शिवराज चौहान देशभरात पक्षाचं संघटन मोठं करतील अशी ताकदवर नेत्यांची फळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उभारलीये. दुसरीकडे आजही काँग्रेसला गांधी घराण्याची रखेल असल्यागत वागवलं जातंय तर उबाठा गट, पवार गट, तृणमूल, आम आदमी पक्ष असे देशातील बहुतांश पक्ष हे प्रायव्हेट कंपनी असल्यागत नेत्यांच्या दावणीला बांधले. लोकांना याचा वीट आलाय. लोकांना देशात बुलेट ट्रेन हवीये, वंदे भारत सारखी आधुनिक रेल्वे हवीये, मेट्रो हवीये, उत्तम रस्ते हवेत, रोजगार हवाय, आधुनिकतेसोबतच देशाची परंपरा जपणारा नेता हवाय जो भाजपकडे आहे. महाराष्ट्र व देशातील लोकांना सुरक्षित राज्य आणि राष्ट्र हवंय जे देवेंद्र आणि नरेंद्रच्या रूपाने देशाला गवसलंय. म्हणूनच लोकांनी केंद्रात मोदीजींना आणि राज्यात देवाभाऊला तिसऱ्यांदा निवडून दिलंय. मात्र तरीही आपल्याला निवडणुकीत अपयश का आलं, आपल्या पक्षाचं संघटन का कमकुवते, पक्षाला नवीन केडर का मिळत नाही याची उत्तरं शोधण्यापेक्षा नेते ईव्हीएमवर आपलं अपयश ढकलतायत जे भविष्यात त्यांना अजून महागात पडणार आहे. याबद्दल कमेंट करा तुमचं मत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका.